नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सविता एज्युकेशन विथ सविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत करत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण अलंकार म्हणजे काय ते पाहिले। तसेच अलंकाराचे दोन मुख्य प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार, त्यातील शब्दालंकार आणि त्याचे तीनही उपप्रकार मागील व्हिडिओमध्ये आपण व्याख्या, उदाहरण आणि स्पष्टीकरण सहित पाहिले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार अर्थालंकार आणि त्याचे एकूण 20 जे प्रकार आहेत ते वारंवार परीक्षेला विचारले जाणारे आहेत आणि दोन असे उपप्रकार आहेत ते कधीच विचारले जातात। पण ते कधी विचारले जातात ते नेमके आपल्याच परीक्षेला विचारले तर काय करायचे? कारण एक पॉईंटमध्ये सुद्धा असे कितीतरी मुले मागे पडतात। त्यामुळे त्यांचा सुद्धा विचार करून मी 22च्या 22 उपप्रकार या व्हिडिओमध्ये घेणार आहे। आणि त्याचबरोबर अर्थालंकारासाठी उपमान, उपमेय यांसारख्या काही संकल्पना आहेत त्यासुद्धा आपण व्याख्या, उदाहरण आणि स्पष्टीकरण सहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ जराही स्किप न करता अर्थालंकाराचे एकूण 22 उपप्रकार या व्हिडिओमध्ये तुम्ही शिका। चला तर मग सुरुवात करूयात अर्थालंकार म्हणजे काय आणि त्याचे उपप्रकार शिकायला। अर्थालंकार म्हणजे काय? ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा वाक्याला शोभा येते त्या गुणधर्माला अर्थालंकार असे म्हणतात। आपण मागील व्हिडिओमध्ये काय पाहिले? शब्दालंकारामध्ये शब्दांची पुनरावृत्ती केलेली असते आणि अर्थालंकारामध्ये काय केलेले असते तर शब्दांची विशिष्ट अशी रचना केलेली असते ज्यामुळे वाक्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ प्राप्त होतो, त्याबरोबर वाक्याला शोभा येते, म्हणून या गुणधर्मांना अर्थालंकार असे म्हणतात। अर्थालंकाराचे उपप्रकार शिकण्याच्या अगोदर अर्थालंकारातील काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या अगोदर आपण शिकूयात। पहिली संकल्पना आहे उपमान। ज्याच्याशी कवी एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती गोष्ट म्हणजे ज्याच्याशी तुलना झाली तो उपमान। दुसरी उपमेय। ज्याची कवी तुलना करतो तो म्हणजे ज्याची तुलना केली जाते ते काय असते? उपमेय असते। पुढची संकल्पना आहे साधर्म्य। दोन गोष्टीतील सारखेपणा म्हणजे काहीतरी सारखेपणा दाखवलेला असतो त्याला साधर्म्य असे म्हणतात। चौथी आहे साम्यवाचक शब्द। दोन गोष्टीतील सारखेपणा दाखविणारा जो शब्द असतो त्या शब्दास साम्यवाचक शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ, तिचे मुख चंद्रासारखे होते। यामध्ये मुख हे काय आहे? उपमेय आहे, कारण मुखाची इथे तुलना केलेली आहे। मुख कशासारखे आहे? मग चंद्रासारखे। मग चंद्र हे काय आहे? उपमान, कारण ज्याच्याशी तुलना झाली ते उपमान। आणि सारखे साम्यवाचक शब्द। साम्यवाचक शब्द का? सारखे। मुख कशासारखे आहे? चंद्रासारखे। मग सारखे हा शब्द काय करतो तर साम्य दाखवण्याचे कार्य करतो। आले लक्षात? आता अर्थालंकाराचे 22 उपप्रकार पाहायला सुरुवात करूयात। पहिला उपप्रकार आहे उपमा अलंकार। ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या गोष्टीत साम्य पाहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शवले जाते त्यास आपण उपमा अलंकार असे म्हणतो। उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्दे वापरली जातात। उदाहरणार्थ, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे। दुसरे उदाहरण पहा, कविताचे डोळे हरणासारखे सुंदर आहेत। वरील दोन्ही उदाहरणांमध्ये आभाळा एवढी माया आणि डोळा हा हरणाच्या डोळ्यासारखा अशी तुलना दाखवली आहे। अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे, म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू शकतो। उपमा अलंकार म्हणजे दोन गोष्टींची तुलना केली जाते, जिथे तुलना होते तिथे उपमा अलंकार असतो। दुसरा उपप्रकार आहे रूपक अलंकार। जिथे उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे, ते वेगवेगळे नाही असे वर्णन जिथे केलेले असते तेव्हा त्याला आपण रूपक अलंकार असे म्हणतो। उदाहरणार्थ, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। दुसरे उदाहरण पहा, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर। वरील दोन्ही उदाहरणांमध्ये लहान मुलगा व मातीची मूर्ती यामध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे।
तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये मानवी देह व देवाचे मंदिर यामध्ये साम्यता दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचे, रूपक अलंकारामध्ये साम्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेथे साम्य दाखवलेले असते तेथे रूपक अलंकार असतो. तिसरा उपप्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. या अलंकारात एखादी गोष्ट त्यापेक्षा खूप बडवून चढवून किंवा ते वाक्य फुगवून सांगितले जाते. त्यास आपण अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो. म्हणजे अतिच केले जाते. एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना ते अति केले तर तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरण पहा, अरे राहुल, तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. दुसरे उदाहरण पहा, एक तीळ होता 7 जणांनी खाल्ला. वरील उदाहरणांमध्ये बघितले असता राहुलला शोधण्यासाठी सर्व गाव पालथा घालणे असे म्हणजेच अतिशयोक्ती स्वरूपाचे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये एक तीळ हा 7 जणांनी खाल्ला अशी अतिशयोक्ती दाखवलेली आहे. म्हणजे जी घटना घडलेली आहे त्याला वाढवून चाढवून आपण म्हणतो मीठ मसाला लावून सांगितली जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार हा अलंकार होतो. चौथा उपप्रकार आहे स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे किंवा कुठल्याही घटकाच्या हालचालीचे किंवा कृतीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते, त्यावेळी त्या अलंकाराला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरण पहा, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कालंक. चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निघाले. दुसरे उदाहरण आहे, गणपत वाणी पिढी पितांना चावायची नुसतीच कडी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. वरील पहिल्या उदाहरणामध्ये गतप्राण झालेल्या पक्षाचे वर्णन हुबेहूब सांगितले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदाहरणामध्ये कवीने गणपत वाण्याचे एक वेधक चित्र आपल्या काव्यात जसेच्या तसे रेखाटले आहे. म्हणून ही उदाहरणे स्वभावोक्ती अलंकारात मोडतात. जेथे व्यक्तीचा, वस्तूचा हुबेहूबपणा सांगितलेला असतो. थोडक्यात आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचे तर स्वभाव सांगितलेला असतो, तेथे स्वभावोक्ती अलंकार असतो. पाचवा उपप्रकार आहे अन्योक्ती अलंकार. कोणत्याही व्यक्तीविषयी सरळ न बोलता त्या व्यक्तीविषयी दुसऱ्याला उद्देशून बोलणारा आपले मनोगत व्यक्त करतो, तेव्हा त्या अलंकारास अन्योक्ती अलंकार किंवा अप्रस्तुत अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. वरील उदाहरणामध्ये बोलणाऱ्याने समोरच्या व्यक्तीला बोलले आहे, पण त्यात सरड्याचा उल्लेख केला आहे, म्हणून हे उदाहरण अन्योक्ती अलंकारात मोडले जाते. शब्दशः लक्षात ठेवायचे तर अन्योक्ती म्हणजे अन्य व्यक्ती. आपण बोलायचं असतो एकाला, आपण बोलतो दुसऱ्यावरून, तेथे अन्योक्ती अलंकार हा अलंकार असतो. अर्थालंकाराचा 6वा उपप्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. जेव्हा आपण 2 वस्तूंची तुलना करतो तेव्हा त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते, तेव्हा त्या अलंकारास उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उदाहरण पहा, तिचे मुख जणू चंद्रच, त्याचे अक्षर जणू मोतीच, अर्धपायी पांढरेशी विजारगम, विहंगातील बडा फौजदार. वरील उदाहरणांमध्ये उपमेय आणि उपमान यांचे परस्पर वर्णन केलेले दिसत आहे. मुख चंद्र, अक्षर मोती, विजार फौजदार अशा प्रकारे म्हणून हे सर्व वाक्य उत्प्रेक्षा अलंकारामध्ये मोडतात. म्हणजे 2 वस्तूंची तुलना करताना उपमेय जणू उपमानच आहे अशी तुलना केली जाते, तेव्हा उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. अर्थालंकाराचा 7वा उपप्रकार आहे अपनहुती अलंकार. या अलंकारात एखादी वस्तू ही उपमेय नसून उपमानच आहे असा आरोप केला जातो, तेव्हा त्यास अपनहुती अलंकार असे म्हणतात. उदाहरण पहा, हे हृदय नसे परीस तंडील धगधगलेले, ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. दुसरे उदाहरण आहे, ते डोळे नत्रछे विलासगृह की माहेर विच्छक्तीचे. वरील पहिल्या उदाहरणामध्ये हृदय मूळ रूप नावावरून देठाशी फुललेल्या पारिजातकाचा आरोप झाला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये डोळे हे मूळ रूपावरून त्यावरती विलासगृहाचा, विच्छक्तीच्या माहेराचा काव्यात्मक आरोप झालेला दिसून येत आहे. म्हणजे उपमेय नसून ते उपमान आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे अपनहुती अलंकार असतो.
अर्थालंकाराचा 8वा उपप्रकार आहे अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान एकच असतात, म्हणजेच जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही, फक्त उपमानाचीच उपमा द्यावी लागते, तेव्हा त्यास अनन्वय अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, अर्जुनासारखा वीर अर्जुनच. दुसरे उदाहरण आहे आईसारखी प्रेमळ आईच. वरील दोन्ही उदाहरणांमध्ये लक्षात येते की उपमेय आणि उपमान एक आणि एकच आहे. त्याची कोणाशीही तुलना न करता त्याची स्वतःच तुलना केली आहे. म्हणून ही दोन्ही वाक्ये अनन्वय अलंकारात मोडतात. म्हणजे उपमेय आणि उपमान हे एकच असते, त्याची इतर कोणाशी तुलनाही करता येत नाही, तेथे अनन्वय हा अलंकार असतो, हे लक्षात ठेवायचे. अर्थालंकाराचा 9वा उपप्रकार आहे व्यतिरेक अलंकार. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असते, तेव्हा त्यास व्यतिरेक अलंकार असे म्हणतात. उदाहरण पहा, सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे. दुसरे उदाहरण पहा, अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. वरील पहिल्या उदाहरणामध्ये ऊन हे उपमेय असून तुलना सोन्याहून पिवळी अशी केली आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणामध्ये परमेश्वराचे नाम हे उपमेय असून अमृताच्या गोडीशी त्याची तुलना केली गेली आहे. याचा अर्थ जेथे व्यतिरेक म्हणजे अतिरेक केलेला असतो, तुलना करताना उपमेय हे उपमानापेक्षा जरा जास्त श्रेष्ठ आहे असे जेथे सांगितलेले असते, तेथे व्यतिरेक अलंकार असतो. अर्थालंकाराचा 10वा उपप्रकार आहे अर्थांतरन्यास अलंकार. जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगून त्या गोष्टीचे समर्थन सामान्य गोष्टीने केलेले असते किंवा सामान्य गोष्ट सांगून त्या गोष्टीचे वर्णन महत्त्वाच्या गोष्टीने सांगितलेले असते, तेव्हा त्यास अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, एका हाताने कधीतरी मुली वाजते काय टाळी, कठीण समय घेता कोण कामास येतो. येथे काय केलेले आहे, एका गोष्टीचे महत्त्व सांगून दुसऱ्या गोष्टीचे समर्थन केलेले आहे. एका हाताचे महत्त्व सांगितले आणि टाळीचे समर्थन केले. कठीण समयाचे महत्त्व सांगितले आणि कोण कामास येतो याचे समर्थन केले. त्यामुळे येथे अर्थांतरन्यास अलंकार हा अलंकार आहे. अलंकाराचा 11वा उपप्रकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन केले जाते, त्यास चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करीना काही केल्या फुलेना. वरील उदाहरणामध्ये निर्जीव वस्तूवरती सजीव असल्याचे वर्णन केले आहे. चाफा हा बोलत नसतो, चालत नसतो, तरी देखील त्याची एका व्यक्तीप्रमाणे तुलना केलेली दिसत आहे. म्हणून हे उदाहरण चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये मोडते. अर्थालंकाराचा 12वा उपप्रकार आहे दृष्टांत अलंकार. विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास त्याच दृष्टांत अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. वरील उदाहरणामध्ये लहानपण किती चांगले असते हे पटवून देताना मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो हे उदाहरण देऊन लहानपणाचे श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सांगायचे थोडक्यात असे की विशिष्ट विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी एखादे उदाहरण दिले जाते, दाखला दिला जातो, तेथे दृष्टांत अलंकार असतो. अर्थालंकाराचा 13वा उपप्रकार आहे सार अलंकार. एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या विशिष्टतेचे आणि आकर्षणाचे क्रमाक्रमाने चढत जाणारे वर्णन जेव्हा केलेले असते, तेव्हा त्या अलंकारास सार अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. वरील उदाहरणामध्ये कवींच्या विचारातून शिक्षणाच्या अभावामुळे कशी नीतिपत्ता, गती, वित्त यामुळे शूद्र खचून गेलेले आहेत हे शिक्षणाचे महत्त्व सांगताना उत्कर्ष व उपकर्ष मांडलेले आहेत. म्हणजे येथे आपल्याला विद्येचे वर्णन केलेले आहे, पण ते विद्येचे वर्णन करताना क्रमाक्रमाने चढत जाणारे जे आकर्षण आहे ते एक प्रकारचे विशिष्ट असे अलंकार निर्माण करते, म्हणून येथे सार अलंकार आहे. अर्थालंकाराचा 14वा उपप्रकार आहे व्याजोक्ती अलंकार.
जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला व्याजोक्ती अलंकार असे म्हणतात. व्याज अधिक उक्ती बरोबर खोटे बोलणे. उदाहरणार्थ, येता क्षण विभोनाचा पाणी नेत्रामध्ये दिसेल, डोळ्यात काय गेले. वरील उदाहरणामध्ये डोळ्यात पाणी का आले याचे खरे कारण की सांगता डोळ्यात काहीतरी गेले काय असे दुसरेच कारण सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, म्हणून हे वाक्य व्याजोक्ती अलंकारात मोडले जाते. म्हणजे जी घटना घडली आहे ती घटना सांगण्यासाठी खरे कारण सांगण्याऐवजी इतर दुसरे खोटे कारण सांगितले जाते ते व्याजोक्ती अलंकार असतो. अर्थालंकाराचा 15वा उपप्रकार आहे व्याजस्तुती अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यात बाहेरून स्तुती पण आतून निंदा केली जाते किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती केली गेली असे वर्णन होते तेव्हा त्यास व्याजस्तुती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे, लाडो असा बरवा, सुगरण तू खरी. वरील उदाहरण बघितले असता या वाक्यात काही प्रमाणात स्तुती तर काही प्रमाणात निंदा झाल्यासारखी वाटते, म्हणून हे उदाहरण व्याजस्तुती अलंकारात मोडते. म्हणजे आपल्याला स्तुती करायची असेल तर आपण निंदा करतो, निंदा करायची असेल तर स्तुती करतो. तेथे व्याजस्तुती अलंकार हा अलंकार असतो. अर्थालंकाराचा 16वा उपप्रकार आहे असंगती अलंकार. ज्या वाक्यामध्ये कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे वर्णन केलेले असते तेव्हा त्याला असंगती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, गुलाब माझ्या हृदयाशी फुलला, रंग तुझ्या गाली खुलला. वरील उदाहरणामध्ये गुलाब हा एकाच्या हृदयाशी फुललेला असताना त्याचा रंग मात्र दुसऱ्याच्याच गाली उमटलेला दिसतो आहे, म्हणून हे वाक्य असंगती अलंकारात मोडले जात आहे. असंगत म्हणजे जेथे संगतच होत नाही, कारण एका ठिकाणी होते आणि कार्य भरत्याच ठिकाणी घडते, म्हणजेच तेथे असंगती अलंकार आहे असे म्हटले जाते. अर्थालंकाराचा 17वा उपप्रकार आहे ससंदेह अलंकार. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी द्विधा अवस्था निर्माण होते तेव्हा त्यास ससंदेह अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसतसे गाली. वरील उदाहरणामध्ये गालावरल्या कुसमी आहे की कुसमांच्या गाली आहे हे स्पष्ट न समजता दोनपैकी एक उपमेय आणि एक उपमान आहे असे वाटत आहे, म्हणून हे वाक्य ससंदेह अलंकारात मोडते. उपमान कोणते आणि उपमेय कोणते काहीच समजत नाही, पण त्यामुळे ते एक विशिष्ट प्रकारचे अलंकार निर्मिती झालेली आहे आणि ती म्हणजे ससंदेह अलंकार निर्मिती झालेली आहे. अर्थालंकाराचा 18वा उपप्रकार आहे विभावना अलंकार. जेव्हा योग्य कारणावाचून कर्त्याची उत्पत्ती झाली असे दिसते किंवा असे वर्णन केलेले असते तेव्हा त्यास विभावना अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, न ताप निवला, तृष्णा न शमली, रजे माखले शरीर, अजूनही नसे कमळ एकही चाकले. वरील उदाहरणामध्ये वेगवेगळ्या वर्णनातून किंवा करणातून कर्त्याची भूमिका निर्माण झालेली दिसून येते व त्यातून कर्त्याची उत्पत्ती झाली असा अंदाज येतो, म्हणून हे वाक्य विभावना अलंकारामध्ये मोडते. अर्थालंकाराचा 19वा उपप्रकार आहे विरोधाभास अलंकार. एखाद्या वाक्यामध्ये वरवर पाहिले असता विरोध झालेला दिसतो, परंतु वास्तविक पाहता तशा प्रकारचा विरोध हा नसून तो केवळ त्या ठिकाणी विरोध झाल्याचा भास असतो. त्यास आपण विरोधाभास अलंकार असे म्हणतो. वरील उदाहरण पहा. मरणात खरोखरच जग जगते, सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. वरील उदाहरणामध्ये पहिल्या वाक्यात मारणे आणि जगणे या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने विरोधाचा आभास होतो, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये बोलणे आणि ऐकणे या दोन गोष्टीत विरोधाचा आभास होतो, म्हणून हे दोन्ही उदाहरणे विरोधाभास अलंकारात मोडली जातात. म्हणजे वरवर पाहिले असता विरोध होतो पण तेथे विरोधाचा भास झालेला असतो, अशा वाक्यांमध्ये विरोधाभास अलंकार असतो, हे लक्षात घ्यायचे.
अर्थालंकाराचा 20वा उपप्रकार आहे भ्रांतिमान अलंकार. जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघितल्यावर तिच्याच सारखी दुसरी वस्तू किंवा व्यक्ती दृष्टीस पडली तर ही दुसऱ्या वेळा बघितलेली वस्तू किंवा व्यक्ती अगोदर बघितलेली आहे असा भ्रम होतो, तेव्हा त्यास भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, गगनाकडे पाहता आली बहुत जनासी अभ्रमती, जेव्हा पक्षी बाणव्याप्ता शोधरात न भ्रमती. वरील उदाहरणामध्ये कर्णाला मारण्यासाठी अर्जुनाने एकदम भरपूर बाण आकाशात सोडले, परिणामी सर्व आभाळ झाकून गेले. संपूर्ण आकाश झाकल्याने संपूर्ण संध्याकाळ झाल्याचा लोकांना भ्रम झाला. पक्षी देखील संध्याकाळ झाली या भ्रमात घरट्याकडे परतले याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळे या उदाहरणामध्ये भ्रांतिमान अलंकार आहे. अर्थालंकाराचा 21वा उपप्रकार आहे विशेषोक्ती अलंकार. जेव्हा एखादे कार्य घडण्यासाठी आवश्यक ते कारण उपस्थित असूनही कार्य मात्र घडत नाही असे वर्णन जेथे होते तेव्हा त्यास विशेषोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, अहो नयन चांगले असूनही दिसेना मला, मुका नसूनही तोत्रा सहज बोलवेना मला. वरील उदाहरणांमध्ये डोळे चांगले असूनही गोष्टी पाहण्याच्या राहिलेल्या आहेत, मुका नसताना तोत्रे असल्याचे जाणवते. म्हणजेच आवश्यक ती साधन सामग्री असूनही त्याचा योग्य वापर करता येत नाही. याच वाक्यांमध्ये विशेषोक्ती अलंकार असतात. अर्थालंकाराचा 22वा आणि शेवटचा उपप्रकार म्हणजे पर्यायोक्ती अलंकार. जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती गोष्ट अप्रत्यक्ष किंवा गोल फिरवून सांगितली जाते तेव्हा त्यास पर्यायोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ, काळाने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले, त्याचे मामा सासरचा पाहुणचार घेत आहेत. वरील उदाहरण बघितले असता असे लक्षात येते की तो मेला आहे आणि त्याचे मामा हे तुरुंगात आहेत. या वाक्यात सरळ न सांगता अप्रत्यक्षपणे ते दुःखद गोष्ट या वाक्यातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून हे वाक्य पर्यायोक्ती अलंकारात मोडलेले आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण एखादी गोष्ट सांगतो त्यासाठी आपण वेगळा पर्याय निवडतो, मग जेथे घडलेली घटना सांगताना दुसरा पर्याय निवडला जातो तेथे पर्यायोक्ती अलंकार हा अर्थालंकाराचा एक प्रकार असतो. कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला? अर्थालंकार, त्याच्या प्रमुख संकल्पना आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थालंकाराचे एकूण 22 उपप्रकार आपण सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये व्याख्या, उदाहरण आणि स्पष्टीकरण सहित पाहिले. त्यामुळे व्हिडिओ तर आवडला असणारच. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, जेणेकरून असेच पुढचे मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, माझ्या स्वरचित कविता, निबंध, गोष्टी आणखीन बरेच काही तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल. थँक्यू.